तर गाईज इथं बघा, आता सध्या मी नदीकाठी आलो मोटर चालू करायला. सनसेट बघा पुढचं. धरले पाणी धरले. तर गाईज बघ, दुपारनंतर इथं गाजरगवताला पाणी लावलं आहे आणि ते ऊसाची फवारणी झाली पूर्णपणे. आणि इथं बघा चाललं आहे गाजरगवताला पाणी. बघून येऊ कडाला गेलं काय नाही. इकडं असंच जाईल. ऊन तर किती आहे बघा, 4:30 वाजले ते संध्याकाळचे. तरी पण पूर्ण रान त्या तिथं बसून भिजत बघा इथंवर आले. बघू गेलंय का पाणी कडं गेलंय. मग दुसऱ्या कट्ट्याला वळू आपण. ह्या बघा, हे जे मी ज्या बदवून चालू लागले त्या कट्ट्याला लावू आता. बघा आता दुसऱ्या कट्ट्याला वळले. मग आता दुसऱ्या साईडला पाणी जात आहे. अजून अर्धा तास लाईट आहे मित्रांनो. तर गाईज इथं बघा, आता सध्या मी नदीकाठी आलो मोटर चालू करायला. रात्री 10 वाजता लाईट येते. मग त्यामुळं उजेडा मोटर चालू करावं म्हटलं आलो आहे. आणि इथं आल्यावर काय बघतोय, पाक गडी पाईपनं सगळं पाणी सोडलं आहे. आणि त्याला धरण्यासाठी हो बघा, त्याला उचलून आपटलो, वरनं पाणी पण लावलो तरी पण धरे ना. आता पाणी लावलो, कुठं वर आले बघू. पुन्हा दम आलाय बघ त्याला आपटून पाणी बघा किती आहे. तर सांभाळून जावं लागतंय एकदम उतारा. आणि त्या तिथं बघ आपले बाप्पा. आणि इतकं पाणी आहे बघा भीमा नदीत. आणि सनसेट बघा पुढचं. धरले पाणी धरले. आवाज बघा टमटमायले. डमडम टमटमायला म्हणून म्हणजे समजून जायचं पाणी धरलं म्हणून. कुठं वर धरलं भाऊ आता. हां इथंपर्यंत भरलं पाणी बघा. इकडं कसं आवाज येतं आणि इकडे येते डमडम येते इकडे. आता भरतंय म्हणजे जाऊ. बघा लई खतरनाक घाम सुटल्या भाऊ. आता कुठं आले बघू. हां अजून तिथंच पाणी सोडायला काय झालं. आवाज आहे का तुम्ही. पाणी सोडायला वाटतं खाली. आलंय मागाशी इथं होतं, आता इथं आलंय. आणि सध्याचं नदीकडचं वातावरण बघा एकदम शांत.
अजून किती उशीर आहे बघत ही. तर गाईज बघा, मगाशी इथं होतं पाणी आणि आता हितावर आले बघ. एवढं पाणी सोडले, वर पाणी चालू आहे तरी पण सोडायला लागलं आहे. मग चला आता बंद करून घरी जाऊ. एकदम रात्री 10 वाजता लाईट येते ना, तेव्हा म्हणजे तेव्हा फास्ट जातं आहे. तेव्हा लाईट पण आलेलं असते. एकदा झालं तर सोडत नाही. मग त्याच्या आधी चला मग घरी जाऊ. चला तर मग घरी जाऊ. रात्री 10 वाजता बघू कसं पाणी धरत नाही ते. आपली गाडी पाक वर आहे त्यात येत आहे. मग त्याला असं जावं लागेल. रात्री 10 वाजता बघू त्याला लाईट आलं. आता तर पाणी धरत नाही बहुतेक. पाणी सोडायला लागलं काय तर कचरा वगैरे अडकलं असेल त्याच्या तोंडात गडी पाईपच्या. त्याला नंतर बघू. चालेल बाई, पडलं बघ.